नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला पासपोर्ट काढायचा असेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या पासपोर्ट कसं ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं हे सविस्तर स्टेप बाय स्टेप तुम्हाला स्क्रीनवरती अप्लाय करून दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. चला तर जाऊया आपल्या स्क्रीनवर. आपल्याला गुगलवरती यायचं आहे. गुगलवरती आल्यानंतर सर्च करायचं आहे पासपोर्ट सेवा असं आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर एक वेबसाईट ओपन होईल. ती म्हणजे पहिलीच वेबसाईट दिसेल आपल्याला पासपोर्ट सेवा. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर डॅशबोर्ड येईल. हे आपल्याला इथून क्लोज करायचे आहे. ज्या सूचना आहेत ते क्लोज करायचे आहे. खाली यायचं आहे. खाली आलं इथं अप्लाय फॉर पासपोर्ट दिसते, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड येईल. इथं आता आपल्याला नवीन पासपोर्ट काढायचं, त्यामुळे इथं फ्रेश रिइश्यू पासपोर्ट ह्याच्यावरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला पूर्ण स्टेप दिलेले आहेत. पॅन कार्डसाठी पासपोर्टसाठी कसं अप्लाय करायचं त्याच्या स्टेप्स आहेत. या सगळ्या स्टेप्स पाहून घ्या. आणि वरती आपल्याला एक रजिस्टरचं एक ऑप्शन दिसतोय पहा. वरती यायचं आहे. वरती आल्यानंतर या इथे एक आपल्याला ऑप्शन दिसतोय. हे पहा, इथं रजिस्टरचं ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इथं आपल्याला पासपोर्ट सेवाचं आपल्याला इथं अप्लाय करायचं आहे. इथं आता आपल्याला पासपोर्ट ऑफिस ह्याच्यावरती क्लिक करा. इथं आता आपल्या जवळचं पासपोर्ट ऑफिस सिलेक्ट करायचं आहे. आता यात आपल्या जवळ महाराष्ट्र म्हणलं तर इथं पुणे करा. इथं आपल्याला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. आधार कार्डावरती जसं नाव आहे तसं पूर्ण नाव टाका. खाली आपला मेल आय डी टाकायचा आहे. मेल आय डी टाकून खाली आपल्याला पासवर्ड तयार करायचा आहे. पासवर्डच्या अगोदर इथं आपल्याला आपला मेल आय डी जर तुम्हाला लॉग इन आय डी म्हणून पाहिजे असेल तर येस करा. नसेल तर तुम्हाला नवीन खाली लॉग इन आय डी जो पाहिजे तो टाका. आणि इथं पहा वरती चेक अवेलेबिलिटी म्हणून एक ऑप्शन आहे, तर याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जो लॉग इन आय डी निवडलेला आहे तो अवेलेबल आहे का ते पाहायचं आहे. जर अवेलेबल असेल तर तुम्हाला खाली एक पासवर्ड सेट करायचं आहे. आणि पासवर्ड सेट करून तुम्हाला साइन अप या बटनावरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने मी आता साइन अप करतो. साइन अप केल्यानंतर आपल्यासमोर नवीन एक ओ टी पी जाणार आहे आपल्या मेलवरती. तर आपल्या मेलवरती ओ टी पी येईल. तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. 4 अंकी ओ टी पी असेल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि कंप्लीट साइनअपवरती क्लिक करायचं आहे. कंप्लीट झाल्यानंतर इथं बॅक टू लॉग इनवरती आपल्याला परत यायचं आहे. इथं आता आपला लॉग इन आय डी, जर तुम्ही मेल आय डीच तुमचा लॉग इन आय डी ठेवला असेल तर इथं मेल आय डी टाका आणि कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा. कंटिन्यू केल्यानंतर इथं आपल्यासमोर भरपूर ऑप्शन्स आहेत. इथं ॲप्लिकेशनमध्ये तुमचं जर काही ॲप्लिकेशन तुम्ही केलेलं असेल तर ते दिसेल. सर्व्हिसेसमध्ये यायचं आहे. इथं आपल्याला फ्रेश पासपोर्ट रिइश्यू पासपोर्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं आपल्याला आता पासपोर्ट नंबर वगैरे विचारलं ते स्किप करा, सध्या काही गरज नाही त्याची. इथं पासपोर्ट ऑफिस आपलं पुणे येईल, तिथं नेक्स्ट करा. आता एवढ्या इथं आपल्याला 9 स्टेप कंप्लीट करायचे आहेत, त्यावेळेस आपलं पासपोर्टसाठी अप्लाय होईल. इथं आपल्याला फ्रेश पासपोर्टसाठी अप्लाय करतो तर फ्रेश करा. टाईप ऑफ ॲप्लिकेशनमध्ये नॉर्मल टाका. जर तात्काळ काढायचं त्याला फी जास्त असते, त्यामुळे इथं नॉर्मल करा. आणि पेजेसमध्ये तुम्ही 36 पेजेस किंवा 60 पेजेस येतं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं इथे सिलेक्ट करा आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. सेव्ह अँड नेक्स्ट केलं तर आपल्या दुसऱ्या स्टेपकडे जातोय आपण. इथं आपल्याला आता गिवन नेम आणि सरनेम विचारले, तर गिवन नेममध्ये तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि सरनेममध्ये तुमचं आडनाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. नाव, वडिलांचं नाव आणि सरनेम टाकून घ्या. जेंडर सिलेक्ट करा, मेल फिमेल. आणि इथं खाली विचारलेलं आहे तुम्हाला दुसऱ्या कुठल्या नावाने ओळखलं जातं का, तर ओळखत असाल तर यस करून तिथं नाव टाका, नसेल तर नो करा. खाली विचारलेलं आहे तुमचं नाव कधी चेंज केलंय का, जर चेंज केलं असेल तर यस, नसेल तर नो. खाली डेट ऑफ बर्थ विचारले, तिथं डेट ऑफ बर्थ टाका. तुमचा जन्म हा इंडियाच्या बाहेर झालाय का असं विचारलेलं आहे, तर इथं नो करायचं आहे. खाली प्लेस ऑफ बर्थ, इथं तुमचं ज्या ठिकाणी जन्म झाला त्या गावाचं नाव टाकायचं आहे. स्टेट सिलेक्ट करायचं आहे. तुमचं ज्या गावात जन्म झाला आहे तिथला जिल्हा या ठिकाणी इथं सिलेक्ट करायचं आहे.
खाली मार्शल स्टेटसमध्ये तुमचं लग्न झालं आहे का, सिंगल आहात का, हे टाकायचं आहे. खाली सिटिझनशिप ऑफ इंडिया, तुम्ही जन्मापासूनच इथं इंडियन आहात तर इथं तुम्हाला बर्थ करायचं आहे. पॅन नंबर असेल तर टाका, मतदान कार्डचा नंबर असेल तर इथं टाकून घ्या. एम्प्लॉयमेंट टाईपमध्ये तुम्ही सध्या काय करता, जॉब करत असाल तर जॉब, बिझनेस करत असाल सेल्फ एम्प्लॉईड, शिक्षण घेत असाल तर स्टुडंट, इथं सिलेक्ट करा. खाली विचारलेलं आहे ते मायनरसाठी आहे. जर मायनर असाल तर तुमचे वडील किंवा आई गव्हर्नमेंट सर्वंट आहे का ते विचारले असेल तर यस करा. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, तुमचं शिक्षण कितवी झालंय ते इथून तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुमचं शिक्षण सिलेक्ट केलं की खाली ऑटोमॅटिक ECR किंवा नॉन ECR येईल. तुम्ही जे काही तुमचं शिक्षण असेल त्यानुसार ते येऊन जाईल, तिथं तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. तुम्हाला काही जन्म खून असेल तर या ठिकाणी टाकून घ्या, नसेल तर सोडून द्या. इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आपला, अवेलेबल असेल तर टाका म्हटले तरी पण आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा आणि व्हॅलिडेट करायचं आहे. व्हॅलिडेट करून खाली आय ॲग्रीवरती क्लिक करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर नेक्स्ट स्टेपवरती आपण येतोय. इथं आपल्याला आपल्या वडिलांचं नाव विचारलेलं आहे, तर वडिलांचं नाव, आजोबांचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने इथं नाव टाका. खाली आईचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव असं टाका. जर लिगल गार्डियन कोण असतील तर आई वडिलांशिवाय जर तुम्हाला कोण सांभाळत असेल तर त्यांचं नाव टाका, नसेल तर सोडून द्या. लग्न झालं असेल तर पुरुष असतील तर त्यांनी त्यांच्या मिसेसचं नाव टाकायचं आहे आणि महिला असतील तर त्यांनी त्यांच्या मिस्टरांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढं यायचं आहे. पुढं आल्यानंतर इथं आपल्याला विचारलेलं आहे की तुमचा प्रेझेंट ॲड्रेस आउट ऑफ इंडिया आहे का, तर नो करायचं आहे. आणि आपल्या आधार कार्डवरचा जो पत्ता आहे तो पूर्ण पत्ता आपल्याला या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुमच्या घराचं नाव असेल, स्ट्रीट नेम असेल, तुमच्या गावाचं नाव, पिन कोड, स्टेट, डिस्ट्रिक्ट, तुमच्या गावाचं पोलीस स्टेशन, तुमचा मोबाईल नंबर आणि खाली ईमेल ID, एवढ्या गोष्टी तुम्हाला इथं टाकायचे आहेत. खाली तुमचा प्रेझेंट ॲड्रेसेस परमनंट ॲड्रेस अवेलेबल आहे का, परमनंट ॲड्रेस अवेलेबल असेल तर यस करा आणि नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर आता इमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला तुमच्या घरातील आई, वडील, भाऊ, बहीण यांचा कोणाचा नंबर इथं द्यायचं आहे, नाव टाकायचं आहे त्यांचा पत्ता टाकायचा आहे आणि खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. मेल ID असेल तर टाका, नसेल तर काही गरज नाही आहे. आणि ते टाकून सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आता इथं आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे उत्तर आपल्याला वाचून बरोबर जे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला योग्य वाटेल ते तुम्हाला इथं यस आणि नो या पद्धतीनं इथं आपल्याला द्यायचं आहे. काय विचारलेलं आहे, तुम्ही कुठली टिबेटियन किंवा अदर स्टेटलेस पीपल म्हणून तुम्ही ओळखलं जात आहे का, म्हणजे तुमच्याकडे त्याचं सर्टिफिकेट आहे का, तर इथं नो करा. तुमच्याकडं तुम्ही जर अगोदर पासपोर्टसाठी अप्लाय केलं असेल, प्रिव्हियस पासपोर्ट असेल तुमच्याकडे तर तिथं डिटेल्स अवेलेबल म्हणा, नसेल तर नॉट अवेलेबल म्हणायचं आहे. जर ह्याच्यापूर्वी जर तुम्ही पासपोर्टला अप्लाय केलं असेल तर येस करा, नसेल तर नो करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. इथं भरपूर सारे क्वेश्चन्स आहेत, याचं तुम्हाला येस आणि नोमध्ये उत्तर द्यायचं आहे. तुमच्याकडे कोणती केस चालू आहे का, तुम्ही कधी कोर्टात गेला आहे का, अशा पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. ते एकदा वाचून तुम्हाला इथे येस नोमध्ये उत्तर द्यायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. आता इथं अशा पद्धतीने आपलं पासपोर्टचा ओव्हरऑल एक लुक येऊन जाईल. याच्यामध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, तुमचं ज्या ठिकाणी जन्म झाला आहे त्या जन्माचं ठिकाण, या सर्वाची स्पेलिंग, तुमची जन्मतारीख सर्व बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायचं आहे, कारण असंच आपल्या पासपोर्टवरती येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित ते चेक करून घ्या. खाली तुमचं नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमच्या बायकोचं नाव आणि तुमचा पत्ता हे सर्व खाली आलेलं आहे. ते सर्व एकदा माहिती चेक करून घ्या. जर सर्व माहिती बरोबर असेल तर तुम्हाला खाली आय ॲग्रीवरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. आता आपण जवळपास लास्ट स्टेपला आलेलो आहे. इथं आपल्याला प्रूफ ऑफ बर्थ असं विचारलेलं आहे. इथं खाली आपल्याला लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टमधून आपल्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. इथं भरपूर मोठी अशी लिस्ट आहे, त्याच्यामधील कुठलंही एक डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचं आहे. प्रूफ ऑफ बर्थमध्ये तुम्ही तुमचं पॅन कार्ड अप्लाय करू शकता, ड्रायव्हिंग लायसन करू शकता, जन्माचा दाखला असेल जन्माचा दाखला करू शकता. खाली प्रूफ ऑफ ECNR विचारलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये तुमच्याकडे जे डॉक्युमेंट अवेलेबल असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा बाकी काय असेल तर ते अपलोड करा. आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे, तुमचं ठिकाण टाका आणि इथं सेव्ह करायचं आहे. अगोदर
सेव्ह करून घ्यायचं आहे. सेव्ह केल्यानंतर प्रिव्ह्यू या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अगोदर प्रिव्ह्यूवरती क्लिक करू नका, आधी सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू करायचं आहे. प्रिव्ह्यू केल्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती आपली येईल. ही माहिती एकदा सर्व चेक करून घ्या, बरोबर आहे का पहा. सर्व माहिती जर बरोबर असेल तर याची प्रिंट काढायची तर प्रिंट काढा, नसेल तर हे क्लोज करा आणि आपल्याला पुढे जायचं आहे क्लोज करून. तर मी इथं क्लोज करतो. क्लोज केल्यानंतर आता इथं आपल्याला पुन्हा एकदा तुम्हाला जर प्रिव्ह्यू करून याची प्रिंट काढायची तर प्रिंट काढा, नसेल तर सबमिट करायचं. इथं सबमिट केल्यानंतर इथं आता आपल्याला शेड्यूल अपॉइंटमेंट अँड पे हा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपल्यासमोर आपला रेफरन्स नंबर येईल. इथं आपल्याला PSK म्हणजे आपल्या जवळचं पासपोर्ट ऑफिस ज्या ठिकाणी तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तुमच्या गावाच्या जवळ जे ठिकाण असेल किंवा जिथं तुम्ही जॉब करताय तिथून जे जवळ ठिकाण असेल ते ठिकाण तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. ते ठिकाण सिलेक्ट केलं की खाली एक डेट ॲटोमॅटिक येईल तुम्हाला, तो आपल्या जवळची डेट येईल. अर्लिएस्ट डेट अपॉइंटमेंट डेट इथं अवेलेबल आहे ती येईल. जर त्या तारखेला तुम्ही अवेलेबल नसाल तर तुम्हाला पुढं एक डेटचा ऑप्शन आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ग्रीन कलरमध्ये जेवढ्या तारखा अवेलेबल आहेत त्या तारखा इथं दाखवल्या जातील. त्यापैकी कोणतीही एक तारीख आपल्याला इथं सिलेक्ट करायची आहे आणि त्या तारखेला आपल्याला पासपोर्ट ऑफिसला जाऊन आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. तर तारीख सिलेक्ट करा आणि खाली मेक पेमेंट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. मेक पेमेंटवरती क्लिक केलं तर इथं आपल्याला आता आपण नॉर्मल पासपोर्ट काढतोय 36 पानं, त्यामुळे इथं आपल्याला 2500 रुपये एवढे इथं आपल्याला फी पे करायची आहे. इथं आता पे नाव या बटनावरती क्लिक करायचं आहे. पे नाव केल्यानंतर इथं आता आपल्या समोर पेमेंट गेटवेज येतील. याच्यापैकी कोणताही पेमेंट गेटवेवरून तुम्ही पेमेंट करू शकता. मी UPI वरून करतोय. UPI वरती क्लिक करायचं आहे. UPI वरती क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केलं की खाली आपल्याला आपला एक QR कोड येईल. त्या QR कोडवरती आपल्याला फोनपे, गुगल पेवरून स्कॅन करून आपल्याला तिथं पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट झाल्यानंतर इथं थोडासा वेट करायचं आहे. इथं कन्फर्मेशन येईपर्यंत वेट करायचं आहे, काही बॅक वगैरे घ्यायचं नाही. आता अशा ठिकाणी आपलं इथं अपॉइंटमेंट कन्फर्मेशन रिसिप्ट आलेली आहे. आपलं पेमेंट झालेलं आहे. इथं अपॉइंटमेंटची प्रिंट आहे ती आपल्याला इथं काढून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल तुमचं पासपोर्ट ऑफिसचा पत्ता, टायमिंग, वेळ सगळं दिलेलं आहे. त्या वेळेत तुम्हाला तिथं पोहोचायचं आहे. गेट अपॉइंटमेंट SMS वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती SMS सुद्धा येतो. आता याच्यावरती क्लिक करून ह्याची प्रिंट तुम्हाला काढून ठेवायची. ही प्रिंट गरजेची आहे. ही प्रिंट आपल्याला अपॉइंटमेंटला जाताना घेऊन जायचे. त्याच्यासोबतच आपल्याला आपली जी पेमेंट केलेली रिसिप्ट आहे ती सुद्धा डाउनलोड करायची आणि ती सुद्धा आपल्यासोबत ठेवायची. आणि त्यासोबतच आपण पासपोर्ट ऑफिसला जाताना आपल्या ज्या ज्या डॉक्युमेंटवरती जन्मतारीख नाव सेम आहे असे जेवढे जास्तीत जास्त डॉक्युमेंट आपल्याकडे असतील तेवढे डॉक्युमेंट आपल्याला तिथं घेऊन जायचं आहे. आधार कार्डची कॉपी काढायची आहे आपल्याला, कलर प्रिंट काढायचे, सर्व डॉक्युमेंटचे झेरॉक्स, ओरिजिनल सर्व आपल्याला फाईल तयार करून पासपोर्ट ऑफिसला घेऊन जायचं आहे. कोणतेही डॉक्युमेंट घरी ठेवून जाऊ नका, सर्व डॉक्युमेंट सोबत ठेवा. कोणतेही डॉक्युमेंट तिथं लागू शकतं आणि ते डॉक्युमेंट आपल्याला ते मागू शकतात. सर्व डॉक्युमेंट आपण घेऊन जावा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तिथून 8 दिवसामध्ये आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला त्यांनी आपल्याला कॉल येतो पोलीस स्टेशनचा, पोलीस व्हेरिफिकेशन होतं आणि त्यानंतर आपल्याला पोस्टाने आपला पासपोर्ट हा घरी येऊन जातो. अशा पद्धतीने आपण पासपोर्ट घर बसल्या अप्लाय करू शकता. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.